CDCC बँक परीक्षा भ्रष्टाचार प्रकरणी 9 दिवसापासून बँकेपुढे साकडी उपोषण सुरू। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर येऊन पण उपोषण मंडपास भेट न दिल्याने साकडी उपोषणकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। चंद्रपूर मध्यवर्ती बँक CDCC परीक्षा भरती ऑनलाईन पेपर लीक प्रकरणात साकडी उपोषण गेल्या 9 दिवसापासून सुरू आहे। यात CDCC बँक अध्यक्ष संतोष सिंग रावत व संचालक मंडळ जबाबदार असून नौकर भरती प्रक्रियेत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत हे साकडी उपोषण 9 दिवसांपासून सुरू आहे। त्यात आज राज्याचे मुख्यमंत्री आले पण उपोषण मंडपाला भेट पण दिली नाही, यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। आम्ही 9 दिवसापासून म्हणजेच 2 तारखेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो 360 नौकर भरतीची प्रक्रियेच्या मध्ये आरक्षणाचं जे आरक्षण डावललं त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही इथे 9 दिवसापासून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून इथे ठिय्या आंदोलन उभारले। आमच्या पेंडॉलला माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवार सर यांनी भेट दिली आणि मुनगंटीवार सरांनी जेव्हा आमच्या पेंडॉलला भेट दिली तेव्हा आमच्या समोरच आम्हा सगळ्याच्या समोरच देवेंद्र फडणवीस सरांना फोन लावला। आज एक आशा होती की देवेंद्र फडणवीस सर आम्हाला भेट देतील, आमचे प्रॉब्लेम जाणून घेतील, खरं काय खोटं काय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो घोड केला आहे किंवा आरक्षण जे आमचं डावललं आहे त्याच्याबद्दल ते बोलतील अशी एक अपेक्षा होती। परंतु त्या आमच्या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फिरलं आहे आणि याच्यामध्ये ज्या दिवशी जोरगेवार सर इथे भेट द्यायला आले होते तेव्हा असं वाटलं होतं की सर आमच्या बाजूनी बोलतील किंवा त्यांना एक विनवणी करतील की त्यांनी या पेंडॉलला भेट द्या, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी मदत झालेली नाही। आम्ही कालपासून जोरगेवार सरांना फोन लावत आहोत तर जोरगेवार सर आमचा फोन उचलत नाही। या सर्व भानगडीवरून असं लक्षात येते की राज्य सरकार, इथचे आमदार, इथचे खासदार आणि हे सर्वजण आमची कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करू इच्छित नाही। आताच जोरगेवार सर प्रियदर्शनीमध्ये भाषण देताना म्हटले की आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी हे महाराष्ट्राच्या दर्शनाला आलेले आहे। मग मला हा एक प्रश्न पडतो की जर हे महाराष्ट्र दर्शनासाठी आले आणि चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र दर्शनामधलाच एक भाग असून यांनी चंद्रपूरच्या जिथे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा कारण की असं मला सांगण्यात आलं आहे की किंवा मला माहीत आहे की आपले जे मुख्यमंत्री असतात त्यांना पलपलची खबर प्रत्येक जिल्ह्यातून जात असते। मग त्यांना खरंच माहिती नाही की आम्ही इथे आज आमचा 9वा दिवस आहे आणि आज आम्ही एवढा संवैधानिक अधिकार याच्यासाठी आम्ही झगडत आहोत, तरी पण त्यांनी आम्हाला एक भेट पण द्यावी नाही का असा प्रश्न आहे। तर आम्ही या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जरी आम्हाला भेट दिले नाही आणि तुमच्याकडून जरी पुढाकार मिळाला नाही तरी पण आम्ही या जनाच्या माध्यमातून आम्ही नक्की आमच्या या मुलांना, युवक युवतींना आम्ही न्याय मिळवून देऊ या आरक्षण बचाव संघर्ष कृतीच्या माध्यमातून, असं हे आम्ही आश्वासन देतो। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 360 पदाची जी नोकर भरती आहे त्यामध्ये आरक्षण लावलेलं नाही आहे मागासवर्गीयांचं। सोबतच जे आहे जे परीक्षा ITI कंपनीच्या माध्यमातून जे झाली त्या ITI कंपनीच्या परीक्षेमध्ये सुद्धा घोळ झाला। कुणाचे जे आहे नंबर पुण्याला लागले, कोणी नाशिक लागले, कोणी औरंगाबाद लागले। बिचारे इथे जे आहे गोरगरीब जे मुलं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांचे नंबर तेवढ्या दूर हजारो रुपये खर्च आला, पण
महत्त्वाची बाब म्हणजे ह्या CDCC बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी अगोदरच जे आहे प्रत्येक उमेदवाराकडून 25 ते 35 हजार रुपये घेतलेले आहे. अशा प्रकारचे सरळ जे आहे चर्चा आहे आणि काही लोक जे आहे छाती ठोकपणे सांगत आहे. असं असताना जर अगोदरच यांनी आपले जे कर्मचारी फिक्स केलेले आहे जे पैसे घेऊन, तर मग 31,000 लोकांना जे परीक्षेमध्ये बसवून आणि त्यांचे जे आहे आर्थिक नुकसान करून बँकेचं संचालक मंडळ काय साध्य करत आहे असा आमचा सवाल आहे. जेव्हा की यांच्या 2013मध्ये उपविधी जे आहे या उपविधीमध्ये यांनी घटनादुरुस्ती केली. 97व्या घटनादुरुस्तीमध्ये यांनी सरळ तिथं नमूद केलं आहे की बँकेमध्ये नोकर भरती करत असताना मागासवर्गीयांचं आरक्षण आम्ही ते ठेवू आणि त्यामध्ये नोकर भरतीमध्ये जे पदोन्नती आहे त्याच्यामध्ये जो अनुशेष भरून काढू. पण ते सुद्धा केलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या उपविधीचा जो आहे अवमान केलेला आहे, स्वतःच्या नियमानुसार तुम्ही चालत नाही आहे. आणि तुम्ही उदाहरण देता की शासनाच्या न्याय विभागानं म्हटलं, तिथं मग सहकार आयुक्तानं म्हटलं, आणि हा सगळा जो घोळ झालेला आहे, मागासवर्गीयाचं आरक्षण दिल्याशिवाय ह्या नोकर भरती करताच येत नाही आहे. पण तरीही जोरजबरदस्ती पैसे घेऊन आणि सर्व लोकांना मॅनेज करून ही नोकर भरती सुरू आहे. म्हणून या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिलं आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी पालकमंत्री यांनीसुद्धा या मंडपाला भेट देऊन त्यांनी इथून सरळ मुख्यमंत्र्यांना फोन लावला होता की असा जेन्युइन विषय आहे, आरक्षण इथं मिळालं नाही आहे, कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे. त्यांनी असं म्हटलं का आम्ही ठीक आहे आम्ही भेट देतो. पण आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतरसुद्धा ते मंडपाला भेट देत नाही आहे. आणि त्याचे जे अधिनिस्थ जे आहे जे आयोजक किशोर जोरगेवार आमदार ते सुद्धा मंडपामध्ये आले होते. त्यांनी बी म्हटलं की तुम्ही शिष्टमंडळ या, आपण काहीतरी करूया. पण आता ते कुठं मॅनेज झाले माहीत नाही. म्हणजे विधिमंडळामध्ये 2 आमदारांनी ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीचा विषय तिथे उपस्थित केला. आता विधिमंडळामध्ये उपस्थित केल्यानंतर सरकार त्याच्यावर काही ॲक्शन घेते का? काहीच ॲक्शन नाही आहे. म्हणून हे सारासार जे आहे सगळं भाजप आणि काँग्रेस सर्व मिळून जे आहे संगनमतानं हे नोकर भरती भ्रष्टाचार करून करत आहे. आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये एक मोठा निर्णय करणार आहोत, एक मोठा मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि यांची लखतरी आम्ही बाहेर काढणार आहोत. जे लोक आरक्षण घेऊन मिरवतात ह्याच काँग्रेस आणि भाजपमध्ये ते लोक आहेत. आणि आता ते आरक्षण मागत नाही आहे, तुमच्या हक्काचं आरक्षण, जिल्हा बँकेचं आरक्षण. आणि समजा जर इथं आरक्षण नाकारलं आणि ही भरती प्रक्रिया जर पूर्ण झाली तर राज्यामध्ये कुठल्याही सहकारी बँकेमध्ये कुठलंही आरक्षण राहणार नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे पायंडा पडेल आणि एक प्रकारचा नियम तयार होईल की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कुठेही आरक्षण मागासवर्गीयांना मिळणार नाही. मग याचा अर्थ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नोकर भरती जी आत्ता करण्यात आली त्यात 360 उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी परीक्षेसाठी 31,000 लोकांनी फॉर्म भरले. ती फॉर्म अनेक घोटाळे झाले, अनेक सेंटरवर तक्रारी आल्या. परत हे एवढं असतानासुद्धा 360 नोकर भरतीमध्ये एकही आरक्षणाचा मुद्दा किंवा विषय त्यात एकाही OBC ST NT यासाठी कुठल्याही आरक्षणाची तरतूद केली नाही. आज गेल्या दिनांक 2 जानेवारी 2025 आम्ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर साखळी ठिय्या आंदोलनाला बसलो आहोत. मात्र अजूनही कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला हालचाली केलेल्या नाही किंवा ती पदभरती तात्काळ थांबवलेली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, परंतु त्यांनीसुद्धा आम्हाला भेट किंवा आम्हाला अजूनपर्यंत इथं भेटी देण्यास आलेली नाहीत. म्हणजे प्रशासन अजूनही कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ही गांभीर्याने घेतलेले नाही. असंच जर राहिलं तर
येणाऱ्या काळामध्ये आरक्षण हा खंडित होईल, म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आरक्षण नावाची वस्तू राहणार नाही. जसं मनमानी या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं केलं, तशीच मनमानी पुढच्या जिल्ह्यामध्येही सुद्धा होऊ शकते. म्हणून आमची आग्रहाची मुख्यमंत्री महोदय साहेबांना आग्रहाची विनंती आहे, सदर प्रकरणी तातडीने चौकशी करून हा विषय पदभरती थांबवण्यात यावी, एवढी आमची मागणी आहे.